ह्या चटणीला आंबट वाटली डाळ म्हणतात. जे आमच्या मामांच्या गावी लहानपणी की नाही श्रीरामांचं मंदिर असायचं आणि तिथे रोज रात्री आरती असायची. तर त्या आरतीला प्रसाद म्हणून की नाही ही वाटलेली डाळ द्यायची. तर ही डाळ खायलासाठी आम्ही आरतीला जायचो. असं तर ती कशी करताना ते मी सांगते. इथे मी हरभरा डाळ 2 ते 3 तास भिजत घातली होती. त्यानंतर आंब्याचा सीझन आता असतोच, कच्चा आंबा. आता ढगाळ वातावरण पडलं की आंबे खाली पडायला सुरुवात होतेच, तर त्यावेळी ही वाटली डाळ करायची. तर इथे मी डाळ भिजत घातल्यानंतर आंब्याचे तुकडे केले, त्यातले बिये काढून. त्यानंतर एक मिक्सरचं भांडं घेतलं, त्यात आंब्याचे लहान केलेले तुकडे, मिरची टाकली, थोडंसं मीठ टाकायचं, थोडंसं हळद टाकायचं आणि पाणी न घालता कणी अशी भरड करून घ्यायची. अगदी बारीक पेस्ट अजिबात करायची नाही. ह्यात लसूण वगैरे काही घालायचं नाही, कारण ते कणी ब्राह्मणांचे काका नैवेद्य करायचं, त्यामुळे लसूण कांदा वगैरे काही वापरत नसतं. ते अशी साध्या पद्धतीनं करायची. आंबा बारीक झाल्यानंतर भिजवलेली डाळ घालायची, थोडीशी साखर घालायची आणि फिरवून घ्यायचं. तर अशा पद्धतीनं थोडी अशी भरड होईल असं वाटून घ्यायचं. ते एका पातेल्यात काढून घ्यायचं. आता फोडणी देऊया. मोहरीसाठी छोट्या भांड्यात तेल टाकायचं, त्यानंतर मोहरी जिरा टाकायचा, ते तडतडलं की हिंग टाकायचा, कढीपत्ता टाकायची आणि ही कडकडीत फोडणी आपल्या वाटलेली डाळीवर टाकायची. मस्त अशी ही आंबट डाळ होती तयार. एकदा तुम्ही नक्की करून बघा. आता का ढगाळ वातावरणामुळे आंबे वगैरे असे पडलेले असतात किंवा कच्चे आंबे असतात, तर त्यावेळी अशा पद्धतीनं नक्की करून बघा. काहीही न घालता अगदी साध्या पद्धतीनं, पण चवीला एकदम भन्नाट लागते. मला तरी म्हणजे भरपूर आवडते. त्यामुळे कारण मी सारखे आता सीझन चालू असं आमच्याकडे कसं आंब्याची झाडं आहेच, आंबे पडतातच. असं वातावरण झालं की तर त्यातल्या आंब्याकडे एखाद्या आंब्याची मी अशी नेहमी करते सीझनच्या वेळी, कारण ते लहानपणी खाल्लेले होते. त्यावेळी आम्ही आरतीसाठी फक्त ही डाळ खायला जायचं. त्यामुळे आता